आबा जर नाही ऐकलं तर. तू कशाला टेन्शन घेते आहे ना तुझ्या सोबत. तू काय माहित ना माझ्यासोबत. कुठं जाणार का? मग झालं. तू सोबत आहेस म्हणल्यावर मी काय अख्ख्या जगाची लढायला तयार आहे. आता लयच प्रेम होतं चाललं. प्रेमात तर आहे तेवढं. बरं थांब थांब बांध जाऊन आलं. किती दिवस तेच काम करणार आहे? काय तुला नोकरी कधी भेटणार आहे? अगं प्रयत्न चालू आहेत माझं. नोकऱ्या रस्त्यावर थोडी पडल्यात. तसं नाही रे शुभम. घरचे आता सारखं लग्नाचा विषय काढतात. आता त्यांना पण काय तोंड दाखवू मी? थोडं तू पण समजून घे ना. आता तू बी हेच सांगणार आहेस का मला? प्रयत्न चालू आहेत ना हो माझं. मी काय टाइमपास करायला आलो इथं. तसं नाही रे. हॅलो, हा इकडं शिल्पाकडेच आले होते. हा आले 5 मिनिटात आले. काय नाही आईने बोलवलं. थांब ना 5 मिनिटं. नाही जराच वेळ, जराच वेळ. उद्या भेटू आपण. मला 5 मिनिटं थांब ना. नको अरे, आई परत उरडेल रे. मला जाऊ दे. दत्तू शेठ. सावकार या की. लक्ष्मी पाणी आणलं जरा. अहो तुम्ही कशाला आला? मी येणारच होतो की. अरे 2-2.5 वर्ष झाली तेच म्हणतोय तू. पैसे घेतले तर तोंड दाखवायचं नाही तू. अहो दादा तुम्हीच सांगा हो, कसे देऊ मी पैसे? तुम्ही डोळ्याने बघताय ना समजत. अहो 1 वर्षी थेंबर पण पाऊस पडेना. अख्खं पीक जळून चाललंय. आणि 1 वर्षी एवढा पडतोय की अख्खं पीक वाहून जाते हो. अहो निसर्ग साथ देईना. किंवा तुम्ही तरी द्यावं. ते मला नको सांगू. माग आलतो तेव्हा पण पाऊस असा झाला, पाऊस तसा झाला. माझ्या उपकाराला घेतलेले का पैसे तू? अहो थोडी सवड काढावं. माग चालले जवळ पैसे जुळवतोय हो. काय करू? लायकी नाही तर कशाला उड्या मारता रे तुम्ही? पीक घ्यायचंय, पोराला इंजिनियर करायचे. ते तर हुंदडत बसलाय गावभर. त्याला तर काय फरक पडा नाही तर. अहो त्याला पण शिकवलंय बस. पण काय व्हायला लागले ते शहरात जातोय पण नोकरीच भेटेना. ते मला काय सांगू नको. पैशाचं काय करतोय सांग. अहो काय महिने थांबा, मी जुळवतो कुठनं पण तुमची फेडून टाकतो पैसे. थोडे काम कर, माझ्याकडे ते जमिनीचे कागद आहे त्याच्यावर सही कर. सोडून टाक विषय. थोडे महिने थांबा, देतो मी पैसे. थोडे महिने थांबा. लाजा वाटत नाही. चल रे. अहो चार तर पिऊन थांबा. चल रे येतोच. हो हो. काय झालं लक्ष्मी? काय करायचं? जमीन गेली तर कसं गेलं आपलं? अगं शेती सोडून दुसरं काय बी येत नाही आपल्याला. काय उपयोग झाला मग पोराला शिकवून? अगं एवढं पैसे भरलं, कर्ज काढलं, सगळं केलं ग. पण काय नोकरी नाही. हो ना, गाव काळजी करतो मी. आई काळू बाय आहे ना, समजून नीट करत बघा. अगं काळजी नाही करणार तर काय करणार त्या? गाव काळजी करू होईल समजून नीट. शुभम, ए शुभम. आज नाना शुभम कुठे आहे? अरे तो पाणी सोडायला गेला वावरात. हा का? हा. अरे बाहेर काय टाइम हात ये. काय काके सकाळपासून त्याला फोन करतोय. शुभेच्छा माहित आहे तुला. बरं चालू वेळेवर आलीस. ती नोटीस दे ग. अरे बॅक येत ना आलती. इंग्रजीत लिहिलंय मला काही कळच ना. हा का? हा बघ काय लिहिलंय. अहो नाना, पुढच्या महिन्यापर्यंत पैसे नाही भरले तर जप्ती जमिनीवर. काय? अहो नाना, नाना काय घे पाण्यात तू. नाना काय होतंय? दत्तू, ओय दत्तू. अरे सदा आता कुठं निघाला एवढ्या गडबडीत? काय नाही बाबा, घरला चाललोय. ते शेतात पाणी सोडलं होतं ना, होय. गेलतो फेरफटका मारत. बाकी समजा कसं चाललंय मग? निवांत बघ. बरं मी ऐकलं तुझ्या पोराचं लग्न ठरलंय. अरे कशाचं काय मोडलं ते. काय रे काय झालं? अरे शेती विकून दोन्ही बी पोरासनी शिकवलं. पोराला आर्मीत घातलं. पोरीचं थाटात लगीन बी लावून दिलं. पोराचं चांगलं चाललंय. स्वतःच्या हिमतीवर घर बी उभा केलंय. आता मागल्या महिन्यात गेलो पोरगी बघायला. पोरीकडचं नाही विचारलं मग शेती किती आहे म्हणून. पोरगं म्हणलं हाय एकर बरं. जर अजून असती तर तुमच्या पोरीनं शेतात काम केलं असतं का? तर तिचा बाप बोलला शेती जास्त असेल तरच पोरगी देणार.
आता आपण काय करावं त्याला? बरोबर आहे बघ. आजकालच्या पोरींचं काय झालंय, शेती करणार नवरा नको बघ त्यांना, पण नवऱ्याकडे शेती शेती पाहिजे. पाहिजे. काय करावं त्या शेतकऱ्याने बी? त्याला निसर्ग बी साध्य येणार. यंदाच्या वर्षी बी पिकाचं अवघडच दिसतंय बघ. अशा नंतर शेती संपलेच की रे गाड्या. बरोबर आहे बघ कडे. शेती करणारी ही आपली शेवटची पिढी, खरं आहे. शेती करू नका म्हणणारी ही आपलीच पहिली पिढी बघ. आता कसं मुद्द्याचं बोलला बघ. आणि सरकार तर काही जिवंत शेतकऱ्याला कमी आणि मेलेल्याला जास्त सवलत देते. म्हणजे? अरे ही बघ की आजची बातमी वाच. हो. मग कुठं निघाला होता? अरे गेल तू. अहो काय चाललंय तुमचं? वावरतून आल्यापासून पेपर वाचायचं कुळ धरलंय. झोपा लवकर, पोर झोपली पण. लक्ष्मी, हं? पोरांची काळजी घे बरं का. काय काय बोलताय तुम्ही अचानक? काय नाही ग, उद्याच कोणी सांगितले असतंय नसतं. अहो, काय तुमचं मध्ये एक दिवसभर डोक्यात 17 विचार असतात. झोपा गप. चष्मा काढून ठेवा आणि नाना चहा. बाळा, अच्छा एकच नंबर झालाय बघ. त्यात काय एवढं नाना, रोजच्या सारखाच तर बनवलाय की. बरोबर. ह्यो आपला शिवे कुठे गेला? दादा काय माहित सकाळ सकाळी कुठे गेलाय. आणि तुझी आई? आई गेली हापसावर पाणी आणायला. बर, मी आलो वावरातून. नीट शिका, काळजी घे, मोठी हो, चांगलं शिक. मी आलो वावरातून लगेच. होय नाना. हो ना ना. अहो कुठं चाललाय? बस सोडतो. अरे काय नाही बाबा, वावरातच चाललोय. तू काय रे, गावभर हिंडत असतोय सारखं? अहो ना ना, आता गाव सांभाळायचं म्हणलं, गावात काय चाललंय बघाय नको का? आता पुढच्या इलेक्शनला आपणच्या जागी मीच उभा राहणार आहे. आणि उद्या खर्च. बरं बरं, आमच्या शुभम सोबत राहत जा जरा. त्याला कधी एकटं सोडू नको बघ. ना ना, अहो जिगरी दोस्त आहे आपला, कायम सोबत असणार, मरते दम तक. बरं बरं, झालंय मला उशीर आधीच, मी जातो. अहो बस की सोडतो. अरे राहू दे राहू दे. अहो ना ना.
हेल्प करायला घेतलेले का पैसे तू? पुढच्या महिन्यापर्यंत पैसे नाही भरले तर जगतील जमिनीवर. तर काही जिवंत शेतकऱ्याला कमी आणि मेलेल्याला जास्त सवलत देतात. लायकी नाही तर कशाला उड्या मारता रे तुम्ही? लाज वाटत नाही. पंधराला बरं द्या. टोमॅटो 30 रुपये किलो. गोरे काढ तुम्ही. हॅलो कुठे तू? अरे या आले आपल्या आले. नेहमीच्या जागेवर येऊन थांबलोय. हो हो आले आले इकडे. हा, ये लवकर. 5 मिनिटं देते. बरं बोल, तुला काय सांगायचंय? कुणीतरी बघायला नाही तर आपल्याला. मला बघायला मुलगा येतोय. अगं मग सांग घरी आपल्याबद्दल. अरे काय सांगू? सांग, आपलं प्रेम आहे एकमेकांवर, आहे ना? हो रे पण कसं सांगणार? आणि ऐकतील का आबा पण? काय तुझ्याकडं? म्हणजे नक्की प्रेम करते ना माझ्या? हो रे प्रेम तुझ्यावरच करते. पण तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तर आबा लग्न लावून नाही ना देणार आपलं. काय करतोस तू पण? काय तुझ्याकडं? म्हणजे तू असा विचार करते माझ्याबद्दल? असा विचार म्हणजे तुला बी एक बहीण आहे. आताची जशी परिस्थिती आहे तसाच एखादा मुलगा येऊन बोलला त्याचं सुषमावर प्रेम आहे, देशील का लग्न लावून? नाही ना. जो विचार तू करतोस ना तोच विचार माझे आबा सुद्धा करतात. बरं जा, दमला असशील, आराम कर. काय झालं रे बाळ? एवढं का शांत आहे? दमलायस का रे दादा? काय कळलं बघाय, आता भांडवल बी निघालं या भाजीच्या धंद्यात. लोक लयच पाडून मागायला लोक. अरे नको रो, काळजी करू. आहे काळ बाय आहे ना, समजा नीट करेल बघ. आम्ही तिच्या आशेवर तर बसलोय आपण. जेवण घ्या आधी पोटावर. बोल त्याची काय देऊ? मिरची 20 रुपये पावशेर देऊ का? टोमॅटो 30 रुपये किलो. 2 मिनिटं. घ्या तुम्ही चांगले चांगले. बोल की दादा काय देऊ? कांदे कसे दिले? कांदे 30 रुपये किलो. आणि बटाटे? 40 रुपये. बोल की दादा. नाही रे, राहू दे. कॅल्क्युलेशन मॅनेजमेंट परफेक्ट दिसतं तुझं. अहो दादा इंजिनिअरिंग केलंय हो.
मग काय आवडून भाजी विकतोयस? आवड कसली होत आता परिस्थितीवर. हॅलो, हा इथंच आम्ही दोघं येतोय चल. अहो दादा काही घेणार नाही. नाही नाही. अरे त्याला जायचं होतं जरा गाडी घेऊन. तरीच म्हणलं आज चालत कसं काय तू. अरे दरर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 र
जय श्रीराम, जय जय श्रीराम. बरं ये बस आता. काय रे शुभ्या, काय झालंय? अरे दिवसेंदिवस सगळंच अवघड होत चाललंय बघ आजी. का? काय सांगू रे आता तुला. अरे काय शुभ्या, अरे आपण अजून आयुष्य नीट जगायला बी शिकलो नाही आणि एवढं तर हार मानलाच होय. ते नाही रे, घरचं सगळं टेन्शन आणि वरनं त्यात त्या आरतीची कटकड बघ. अरे त्या आरतीचं नको रे टेन्शन घेऊ, ती नाही सोडत तुला. ते आहेच रे, मग पण तिच्या घरचे ऐकतील का? त्यांचं बी बरोबर आहे म्हणा. माझ्याकडे नोकरी नाही ना काय नाही, आणि कशाच्या जीवावर माझं आणि तिचं लगीन लावून देतील रे ते. होईल सगळं नीट, मी आहे ना. तीच आता अपेक्षा बघ. नाही आता उद्या परत एकदा शहरात जातो बघ, आणि जोवर नोकरी भेटत नाही तोवर गावात पाऊल ठेवणार नाही. अरे आता घडी नाही ऐकत, आता करतोय काहीतरी. चल जाऊ. हा आलं आलं थांब. आलं ते, चल 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 चल. थांब थांब थांब, आलो. जय श्रीराम. सुष्मे, केर मी नंतर काढते, तू तेवढी भांडी घासून घे. ठीक आहे. आई हा. उद्या शाळेत जायचं म्हणतो. आणि ते भाजी जरा काय उपयोग आहे त्याला? भांडवल बी निघेल आपलं. हाय राहिलेली भाजी विकतो, मी शहरात जाऊन काय होते का बघतो मग. बर, तुला पटतंय तसं कर. शरीराचा हाल करून घेऊ नकोस हं? आता बॅग भरायला घेतो मग. चालेल. सांजरच निघणार आहे का सकाळच्या? सकाळच्या वेळेस निघतो की. बरं. किती वेळ झालं, कधीपासून थांबवून ठेवलंय आपल्याला? सकाळपासूनच मॅनेजमेंट. तुमच्या आधी पण गेले का? गेले नाही ते पण आले अजून. इतकं कसला इंटरव्ह्यू सांग तुमचा नंबर? इंटरव्ह्यू झालेत आजचे, तुम्ही जाऊ शकता. ए, तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही रे? आता काय झालं? तू नोकरी बिकरीचं काय बघतोय का नाही? आज मला पाहायला मुलगा आला होता. कर ना थोडे दिवस काहीतरी ऍडजस्ट. थोडे दिवस कळकळ बघतो. अगं मी हे सगळं तुझ्यासाठीच करतोय ना. काय ऍडजस्ट करू? काहीतरी कारण हवं ना नकार द्यायला. लवकर काहीतरी करशील बघ, नाहीतर काय? गमावशील मला. हॅलो हॅलो आरती, हॅलो.
शहरात व्यवस्थित पोहोचतो. मिळाली का रे तुला नोकरी? हां, आईला सांग नोकरी मिळाली मला, आणि हा राहायची पण उत्तम सोय आहे. आणि हा तुला काय सांगायचं सांगते. परत किराणा पण सांगते. हा, मी आज्याला सांगून पाठवतो किराणा वेळेवर. काळजी घे ना. हां, काळजी घ्या. बरं चल, बाय बाय, मी ठेवतो फोन. हॅलो, हा आरती, 2 मिनिटं मी तुला करतो फोन. अरे ऐक ना, हा दादा, बरोबर. तू त्या दिवशी गावाकडे भाजी विकत होतास का? हो, पण तुम्ही? अरे मी ते त्या दिवशी हा हा, आठवलं. तुम्ही त्या दिवशी आमच्या गावात आला होता. हा, पण तू आणि इथं काम करतोयस. अहो, आलो आता नोकरीच्या शोधात, भेटेल ते काम करायचं. अरे पण थोडं शिकलायस, इंजिनियर म्हणलंस तरी. अहो, काय करायचं हो दादा, हीच तर किंमत आहे माणसाची. अहो, आमचे वडील शेतकरी होते, त्यांनी कर्ज काढून आम्हाला मोठं केलं, शिकवलं, इंजिनियर बनवलं. पण त्यात बी आम्ही काही घर खर्चाला हात लावू शकलो नाही बघा. शेवटी वडिलाला फाशीच घ्यायला लागली कर्जमाफीसाठी. काय करायचं हो आता, शेवटी घर खर्चाला हातभार लावायसाठी आलो शहरात. आणि लोक बी कशी शेतकऱ्याला कमी आणि मेलेल्या शेतकऱ्याला जास्त किंमत देतात बघा. मेलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफी आणि शेतकऱ्याला काय डोक्याला हात लावायचे. पण त्यात आमची आई स्वाभिमानी, तिनं शेती जमीन विकली पूर्ण आणि मला शहरात पाठवलं नोकरी करायला. आता काय तिथं काम करून थोडंफार घर खर्च तरी काढतोय बघा. आणि लोक बी कशी बघा, तिथं 5 रुपयाला घेणारी भाजी तिथं 50 रुपयाला विकत घेतात आणि वर आम्हाला वेटर लोकांना टिपी देतात. माणसाला एक कमाल बघा. शेवटी आता परिस्थितीला तोंड द्यावंच लागते हो प्रत्येक माणसाला. बरं चला, येतो काळजी करू. हे काय माझं कार्ड आहे, माझी तुझी कंपनी आहे, माझं नाव पुढे सुभेदार. तुमची कंपनी? हां. दादा लाचारी पोटी नका देऊ काम. मी पण लाचारी पुढे देत नाही आहे. आमच्यासारख्या लोकांना तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे. तुझं ह्या पत्त्यावरती ये आणि मला भेट. धन्यवाद दादा. हात नको देऊ. तुझ्या या पत्त्यावर ये आणि भेट. चालतंय दादा. त्यांच्यासोबत मी बोलतो जे काय सध्या. माझं डील क्रॅक करून पाहिजे. हा ठीक आहे, मी बोलतो त्यांच्यासोबत जे काय असेल ते, त्यांना भेटून बोलतो. ठीक आहे, डन डन. शुअर शुअर. हां. हॅलो, हो शुभम जाधव. हां, त्यांना मी
मीच बोलवले. हां ठीक आहे, कॅफे मी पाठवतो त्यांना. ठीक आहे. येऊ का सर? हां या ना. बस. काय नाही सर.